हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्ला. सो असं काय झालेलं काय कळत नाही. राखीचं एवढं म्हणजे इतकं वाढलंय ना, प्रमाणाच्या बाहेर वाढलं. म्हणजे अननेसेसरी तुम्ही ठीक आहे, म्हणजे हिंदी बिग बॉसमध्ये पण बघितलेलं, म्हणजे त्याच्यात आलेली तर विकास होता त्यावेळी, तेव्हा तुम्हाला म्हणे की एवढं जीव ओतून खेळणारी म्हणजे गेमसाठी अँड ऑल मी पहिल्यांदा बघितलेलं. तर त्यावेळी तिला गरज पण होती पैशांची अँड ऑल. सो शी वॉज डुईंग, पण आता पण ती करते जे लिटरली असं वाटतंय ते रिअल आहे. पण ते सगळ्यांना माहिती आहे की राखीचं सगळं फेक आहे, सगळं म्हणजे ती शोसाठी करते आहे. पण मग बाकीचे लोक पण तिच्या म्हणतात ना, सगळ्यांना आता जे नॉमिनेट झाले त्यांना फुटेज घ्यायचं आहे अँड ऑल. आणि मग सगळेच येत आहेत, सगळे मग सिंपती पण घेत आहेत आणि मग ती रडते काय, ती ओरडते काय. पण दरवेळेला तुम्ही अन्नाची नासाडी करता. मागच्या वेळी पण तिने ती अंडी विकली, 10 अंडी होती आणि तिने ती उडवली होती. आणि आज पण ती पूर्ण ती भाजी होती, केवढा मोठा ते भांडं होतं आणि त्याच्यामध्ये शी वॉज डुईंग आणि ती भाजी करत होती आणि ती पूर्णची भाजी तिने फेकून दिली. म्हणजे एवढं तुम्हाला राग येतोय, ट्रिगर होताय तुम्ही. ऑफकोर्स गेम शो आहे, तुम्ही आलाय, तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचंय. पण तुम्ही किती करणार? आता तुम्हाला माहिती आहे की तो राकेश आहे, तो म्हणजे जरी सिंगल असला तरी तो तुम्हाला नाही तोडतो. तसं सगळ्यांबरोबर त्याचं फ्रेंडशिपचं नातं आहे. तो नाही तुम्हाला रिस्पॉन्ड करत आहे किंवा तो म्हणतोय माझ्यासाठी सगळेच फ्रेंड आहे. पण आता तो पण आहे, तो पण गेमसाठी तिला उकसवतोय, काय करतोय. म्हणजे दीपाली आणि देव मॅचिंग झाले, ते मॅचिंग करून आले की योगायोगाने मॅचिंग झाले, देवाला माहिती. त्याच्यानी मग ती ट्रिगर झाली. नंतर मग रेवाबरोबर तो करतोय, तर असा तो उठत नाही का, सकाळी काय काम करत नाही आणि मग रेवाला भांडी घासायला मदत करतोय. म्हणजे ते बघून ती जेलस होते. काय होते, राखी तुझं काय करायचं बाई, तू काय करतेस. म्हणजे तो अतिरेक वाटतो आणि क्लीन म्हणजे ते नाही असं वाटत होतं. म्हणजे पाहावंसंच वाटत नव्हतं फ्रँकली स्पीकिंग. कारण तो इतकं अतिरेक होत चाललेला. ती रडारड, ओरडाओरड आणि केवढ्या जोरजोराने ती ओरडत होती, बापरे. आणि किती बोलत पण होती. आणि मग तो सागर पण मध्ये, सागरला तर मी म्हणलं सागरचं खरंच ॲज अन ॲक्टर इज अ व्हेरी गुड, बट ॲज अन पर्सनॅलिटी या बिग बॉसच्या याच्यामध्ये आय वुड से वर्स्ट. नाही तो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तो पूर्ण निगेटिव्हच दिसतोय. म्हणजे तिथे आला ठीक आहे, ती फेकत होती, ओरडत होती, तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण अननेसेसरी का ओरडतोय? आणि मग ते का? ते म्हणजे तुम्ही काय बायकांवरच ओरडणार का? तुम्ही दुसऱ्यांवरती तुम्हाला आणि प्रभूवर तुम्ही ओरडणार. म्हणजे तुमची दादागिरी अशाच लोकांवरती चालणार का? तर तो आणि नंतर मग त्याला कळतंय की आपण ओरडलोय कुठेतरी लावून, मग नंतर जाणार पण बोलायला वगैरे. सो तू असा का वागतोय सागर? आणि विशालचा आणि काहीतरी गेमचा इन शॉर्ट नॉमिनेट झालेले लोक आहेत, सगळे घाबरलेले आहेत. कारण आता त्याला पण विशालला माहिती आहे, जेव्हा जेव्हा नॉमिनेट झाले, बाल्कनी रिकामी झाले, टोळी रिकामी झाले, तर कधी कोणाचा नंबर येईल. म्हणजे ज्यांना तुम्ही स्ट्रॉंग स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणत होता, तर ते सगळे घराच्या बाहेर गेले. तर कोणाचा नंबर लागेल काही माहिती नाही. इव्हन सागरला पण माहिती आहे, त्या प्राजक्ताचं लेटरवरनं चालेल फोटो. मी तिथे डेंजर झोन जाऊन म्हणे, तिथे जवळपास जाऊन मी परत आलेलो आहे. सो त्याप्रमाणे तिथे इथे पण प्राजक्तानी तो मूर्खचपणा केला. तिथे जर तिने बजर वाजवला असता तर आज ती घरात असते आणि सागर बाहेर गेला असता. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही गेम खेळायला येताय तेव्हा तुम्हाला म्हणजे व्यवस्थित खेळणं गरजेचं आहे. मग तुम्ही जसं प्राजक्ताचं आता बाहेर येऊन सगळे इंटरव्ह्यूज अँड ऑल देते आणि सगळ्यांचं तेच म्हणणं, तन्वीचं हे दाखवलं नाही, दुसऱ्या लोकांचं हे दाखवलं नाही आणि दुसऱ्यांचं दाखवलं नाही. तुम्ही चांगला गेम खेळायचा होता ना. तुम्ही पुढे जाऊन म्हणजे तुम्ही नाही टॉप 5 मध्ये, पण लास्टच्या वीकपर्यंत गेला असता. जर तुम्ही चांगला गेम खेळला असता, तर तुम्ही चांगला गेम खेळताय, तुम्ही चांगलं कंटेंट देताय, बिग बॉस का काढेल तुम्हाला? तर मग ती प्राजक्ता असू दे किंवा रुचिता असू दे, इव्हन तो करण आलेला तेव्हा बाहेर तेही म्हणत होते. आणि तो करण बाहेर आला तेव्हा केवढं म्हणत होता, माझं आणि तिचं बोलणं झालंय आणि आहे ती बाहेर आल्यावर ती बोलेल. तिने सरळ डिनाय केलंय. नाही, आमची तर तिथं फ्रेंडशिपला पण तिने डिनाय केलंय. तर ते म्हणे हे सगळं मी बोलणार होते की बाबा हे चाललंय ते असं काय करू नकोस आहे ना. सो तिथं पूर्ण सगळ्या गोष्टीला डिनाय करते. शी इज व्हेरी स्मार्ट. तर ती थोडी नाही याला लल्लू पंजू लोकांना एंटरटेन करणार आहे. आता बिग बॉसमध्ये कोणीच नसतो, तुम्हाला काहीतरी सपोर्ट हवा असतो. तुमची 1 महिन्याची फ्रेंडशिप झाली होती, त्यामुळे तुम्ही बसत होतात, उठत होतात, बोलत होतात. तर त्याचा करणने वेगळा अर्थ घेतलाय, देवाला माहिती. तर आज यांचं इतकी नुसती म्हणजे ओरडाओरड, बोंबाबोंबच चाललेली. तर ते बघून सगळं इरिटेट होतं. आणि तुम्ही अन्नाची नासाडी करतायत. राखी प्लीज, तू किती याच्यातनं आलेली आहेस, म्हणजे गरिबीतनं आलेली आहेस, तर तुला याची जाणीव असायला पाहिजे. तर तू हे करतेस ना, तर ते नाही आवडते बघायला.
सो बघूया आपण स्टार्टिंग कालचा जो होता म्हणजे नॉमिनेशनचा जो टास्क चालू होता तोच पुढे कंटिन्यू करायचा म्हणजे आज झाला. तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला माहिती आहे रेवाच्या गळ्यात राखीचं होतं वगैरे. तर मग ते तन्वी, राखी, अनुश्री सगळे रेवाला पकडून होते आणि बिग बॉसनी सांगितलेलं की प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन कोणाला ना कोणाला तरी नॉमिनेट करायचंच आहे. तर त्यांनी तिला पकडलं, नंतर सागर गेला पण ओढायला रेवाला. पण काही लोकांनी काही सोडलंच नाही. मग शेवटी सागर गेला आणि सागरने बजर दाबला. तर सागरने बजर सागरच्या गळ्यामध्ये कोण होतं? राकेश होतं. तर त्याचं मग तेच त्याने ॲज युजल तीच म्हणजे एक्झाम्पल दिले की हा टास्क रद्द करतो. गाजरच्या टास्कमध्ये पण त्यांनी हेच केलं आणि तो टास्क रद्द खेळतो म्हणजे तो खेळत नाही बरोबर आहे ना. हे सगळं त्यांनी त्याचे एक्सक्युजेस कारणं दिली. आरबी बोलला त्याला म्हणजे राकेश बोलला त्याला, "तू तर बोलला होता की मी तर जाणार नाहीये, मग मग तू कसा गेला?" तर तो म्हणतो, "ही माझी स्ट्रॅटेजी होती." म्हणलं, "अच्छा, ही स्ट्रॅटेजी आहे, मग मला काही बोलायचंच नाही." नंतर मग विशाल आला आर्ग्युमेंट्स करायला. आरबीला बोलायला लागला, "तुला जे काय आहे तर तू बोलून करायचं आहे ना." तर तो तू म्हणजे ते म्हणजे तो असा म्हणत होता, "बोलून तू सांगून करायचं होतं." तर तो तुला त्यांनी जर सांगितलं असतं तर तुम्हाला काय वाटतं विशालने करून दिलं असतं. विशालने त्याला नसतं पकडलं. तर आज जसं देवाला सगळ्यांनी पकडलं, तसं जर यांनी सांगितलं असतं की मी तुला करणार आहे, तर यांनी नक्कीच त्याला पकडलं असतं. तर तो कशाला सांगेल? तर इथे तर मला वाटतं आरबीचा मूव्ह बरोबर वाटला, की त्याला काही बोलला नाही. आणि असं पण त्यांचं काही दोघांचं काही चांगलं नव्हतं. तर काल बोलला पण राकेश, की तू माझ्या मागे नेहमी काही ना काहीतरी बोलतच असतोस. तर मला त्याच्यावर तर तो म्हणाला, "तरी बघ, बघ." तर ते हां, मी बघेन, बघेन बोलला होता. तो असं काही त्यांनी कमिटमेंट केलं नव्हतं. तरी तो विशाल त्याच्याविषयीच बोलत होता. कारण आता सगळ्यांचंच मी म्हटलं ना, सगळेजण घाबरलेत, की नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत. तर मग काल सगळेजण जरी बोलत असेल, काल आरबी बोलत होता, की मला नॉमिनेट केलं तरी चालेल. आणि आज नंतर तेच म्हणत होता, का नॉमिनेट केलं? तर सगळ्यांना नॉमिनेशनची भीती तर वाटते ना, कारण सगळे स्ट्राँग प्लेयर गेले. तो कोणाचा नंबर लागेल कोणालाच माहिती नाही. बाहेर कोणाचा गेम कोण आवडतोय लोकांना, तेही यांना आत बसून कळत नाही. सो दॅट्स वाय प्रत्येकजण घाबरलेलं आहे. नंतर पण एक चांगलं आहे, की जेव्हा राकेश बोलत होता, तेव्हा मग ते जे सॉरी राकेश आणि सागर बोलत होते, तेव्हा विशाल आला मध्ये. नंतर मग तो बोलला, आरबी बोलला सॉरी आरबी आणि विशाल बोलत होते, तेव्हा सागर आला मध्ये. तेव्हा मग तो म्हणाला, "तू का मध्ये येतो? आम्ही दोघं बोलतोय ना, तर तू का मध्ये येतो?" आणि नंतर मग विशाल आणि राकेश बोलायला लागले आणि मग आर्ग्युमेंट झाले. तर मग दीपाली पण आली आणि तन्वी पण आली. नंतर मग तो म्हणाला, की "मी तुझ्याशी बोलतोय, तर या दोघी का आल्या?" असं हे एकमेकांना या लोकांना डिवचायची कामं करतात आणि मग त्याच्यामध्ये तो त्याला फट्टू-वट्टू पण बोलला आणि अजून काहीतरी बोलला वाटतं, शिवी पण दिली. तर ते मला वाटतं बीप वगैरे केली. नंतर म्हणाला, "नाही, माझं थोडं ट्रान्सलेशनचा प्रॉब्लेम होता." तो बोलला आरबी त्याला, "तू असं कसं मला बोलू शकतोस?" मे बी फटकं बोलला आणि अजून काहीतरी बोलला. "असं कसं बोलू शकतोस?" तर तो बोलला, "नाही, नाही, मला ते बोलायचं नव्हतं. माझं ट्रान्सलेशनचा प्रॉब्लेम आहे हिंदीचा, सो त्यामुळे मला तो वर्ड बोलता नाही आला." मग संकेत दीड शाणा. संकेताला नाही, त्याला असं म्हणायचं होतं, की घाबरायचं नाही, म्हणजे म्हणतात ना, "फट्टू आहे, तू घाबरतोस का?" लाइक दॅट. सो त्या वेनी तो बोलत होता. नंतर मग बिग बॉस पण शाण आहे. आता त्यांनी कंटेस्टंट्सनाच द्यायचं ना खेळायला, तर त्यांनी मुद्दाम मग आता जसा हा आरबी नॉमिनेट झाला, तसं मग बिग बॉसने म्हणाला, की आता ती अंतिम फेरी होती. आता म्हणे सॉरी आता अंतिम फेरी आहे आणि ती कोणाला पॉवर दिली? कॅप्टनला दिली. तर कॅप्टनला पॉवर दिली आणि मग ती कॅप्टनला पॉवर दिली, तर मग त्यांनी सांगितलं, की तुम्ही करायचं जो वीक कंटेस्टंट आहे, तुम्ही त्याला नॉमिनेट करायचं आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं, तुम्हाला म्हणजे नॉमिनेट करायचं तेही कारण सांगा, तुम्हाला नाही नॉमिनेट करायचं तेही कारण द्या. आणि मग तिथे सगळ्यांनी मग आपापली स्पीच चालू झाली. मग तन्वी ॲज युजल मी स्ट्रॉंग आहे, मी खेळते अँड ऑल. नंतर मग अनुश्री बोलते, की माझा मागच्या आठवड्यात मला बरं नव्हतं म्हणून माझा गेम दिसला नाही, पण या आठवड्यात मी खेळणार आहे. नंतर मग राखी तर बोलते, मी आल्यापासून मी तर खेळतेच आहे, स्ट्रॉंग आहे. दीपाली पण बोलली, की मग खेळ असू दे, काम असू दे, मी 100% देते अँड ऑल. तरी पण मग त्यांनी दीपालीला नॉमिनेट केलं, की बाबा मला सगळ्यांपेक्षा ही वीक कंटेस्टंट आहे. आणि नंतर मग दीपाली नॉमिनेट झाली, तर दीपालीचा जो भडका उडाला आणि एकदम चिडली. आणि हां, "अरे काय, तू तुझ्या डोक्याने खेळ ना, तू दुसऱ्यांच्या डोक्याने का खेळतोय?" अँड ऑल. तर मे बी आता माहिती नाही, तर त्यांनीच केलं आहे, की त्याला म्हणजे कसा विशाल डायरेक्टली, इनडायरेक्टली कानामध्ये भरतच असतो आणि काही ना काहीतरी बोलत असतो आणि म्हणजे लोकांना कसं ना, तो मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतो आणि कसं एकेकाबद्दल नॅरेटिव्ह सेट करत असतो. तसं आता आजकाल दीपालीबद्दल चालू आहे, की ती अशी, ती तशी. काल पण तिच्याबद्दल बोलत होता. आज पण ते सागर वगैरे बसलेले, तर ते लोकच सागर बोलत होता, "हां, जेव्हा नॉमिनेट झाली नव्हती, तेव्हा एकदम अशी चालत होती राणीसारखी आणि जशी नॉमिनेट झाली तशी." आणि तिचे हसत होते. म्हणजे फुल बॅक बिचिंग चालली होती. मग ती ओरडली, "अरे," म्हणे, "प्लेयर आला, नवीन प्लेयर आहे, तो वेस्ट गेला आहे." आणि तो
म्हणजे तिचं हेच म्हणणं होतं, तो विशालचं ऐकून सगळं करतो. मग अशा प्रकारे नॉमिनेशनमध्ये मग विशाल, संस्कृती, रेवा, सागर, राकेश, दीपाली आणि प्रभू हे सगळे नॉमिनेट झाले. नंतर मग बीबीने सांगितलं की आता म्हणजे आठवडा आहे, तर आता हे आज मंगळवार आहे, तर म्हणे 4.5 दिवस राहिलेले आहेत, तर या 4.5 दिवसात तुम्ही तुमचा गेम दाखवा आणि मग तुम्ही मेहनत करा. मग त्याप्रमाणे नाहीतर मग नॉमिनेशनमध्ये, आणि यावेळी सांगितलेलं आहे की नॉमिनेशन मल्टिपल होऊ शकतो, तर मे बी एक तर नाही जाणार, एकापेक्षा जास्त जाणार. आय रिअली डोंट अंडरस्टँड की या वेळेला अजून वेळ आहे, 1 महिना आहे, तर हे लोक धडाधड लोकांना उडवतायत आणि मल्टिपल नॉमिनेशन्स करतायत. सो डोंट नो एक्झॅक्टली काय करायचं. आणि जे छान छान टास्क होते ते आणायचे, ते करायचे. आता हा मगरीचा टास्क होता तर सिम्पल टास्क होता, एकमेकांच्या गळ्यात ते फोटो अडकवले होते आणि ते करायचं होतं. तर तुम्ही कसं, जेव्हा आता मागच्या इथं सीझन 3मध्ये एक म्हणजे टास्क होतं की तुम्हाला एक दुसऱ्यांबद्दल सॅक्रिफाईस करायचं होतं. तो विकास आणि विशाल होते, त्याही लोकांनी आपले केस वगैरे काढलेले. नंतर एक आपला मस्त टास्क होता, खुर्ची सम्राट समथिंग, तो टास्क एक छान होता. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची रियालिटी, रिअल पर्सनॅलिटी कळते. तसेच तुम्ही कसं ना, तुम्हाला ना हे जे राखीचं सगळं चाललंय ना गोंधळ, हेच गोंधळ करायची आणि दाखवायची आणि तिला आणायची पण गरज आहे. तुम्ही टास्कच इतके चांगले प्लेस केले असते आणि चांगले खेळवले असते, आणि कंटेस्टंट आहेत आणि होतेही जे होते. जर तुम्ही टास्कच त्यांना दिलेले असते ना, तर न खेळणाऱ्या माणसाला पण झक मारून खेळायला हवं असं. आणि इथे एक चांगलं आहे की हिंदीमध्ये टास्क खेळवले जात नाही, मराठीमध्ये टास्क येत आहे. तुम्ही चांगले ना 2-2, 3-3 आठवड्याला खेळवा ना टास्क. म्हणजे नॉमिनेशनसाठी टास्क, उमेदवारी, कॅप्टनच्या उमेदवारीसाठी टास्क, कॅप्टन्सी टास्क, नंतर मग रेशन कार्डचा टास्क, आणा ना काय काय 3-3, 4-4 टास्क खेळवा. जे खेळणारी नाही ते खेळतील. प्रत्येकाची म्हणजे आता तो जे ग्रुप बनवून राहिलेत किंवा काय, तर त्यांचं तुम्ही त्यांच्यामध्ये जर तुम्हाला भांडणं लावायची असेल, तर तुम्ही एकमेकांना एक दुसऱ्याच्या विरुद्ध तुम्ही खेळायला लावा आणि करायला हवं ना. तर हे सगळं फुकटचं कसं माहिती आहे, मी सिरियसली सांगते, इतकं क्रिंज वाटतंय ना राकेशचं. तुम्हाला माहिती आहे तो राकेश म्हणजे जरी सिंगल, म्हणजे ही वॉज मॅरिड, तो मॅरिड होता, त्याचा ही इज अ डिवोर्सी, गॉट इट. आणि दीपाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ती हॅपीली मॅरिड आहे, तिला एवढा मोठा मुलगा आहे, तर त्यांची प्युअर फ्रेंडशिप आहे. आता रेवा वगैरे येतोय तर क्लीन दिसते. राकेश जे काही रेवावर करतो, ऑफकोर्स फुटेजसाठी करतोय, गेम साठी करतोय, व्हॉट एव्हर इट, पण ते रिअल नाही दिसत आहे. क्लीन करते, तो गेमसाठी करतोय किंवा राखीला चिडवण्यासाठी करतोय. तर राखीचं तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही काय आहात आणि कशा आहात, तर तुमचं असं काही होणार नाही ते लव्ह अँगल अँड ऑल. तर तुम्ही का ते एवढं रिॲक्ट करतायत आणि एवढं बोलतायत, आणि अक्षरशः एवढं जवळजवळ पूर्ण आज जो नॉमिनेशन टास्क सोडल्यानंतर पूर्ण फुटेज, पूर्ण स्क्रीन टाइम राखीवरती होता. ते नाही बरोबर वाटत आहे. तुम्ही सरळ द्या ना बाबा टास्क. टास्क देऊन मस्त गेम घ्या, तुमचा टी-आर-पी पण वाढेल आणि सगळंच मस्त तुमचा गेम होईल ना. हे काय सगळी क्रिंजगिरी, म्हणजे ते बघवत पण नाही की ती राकेश आणि ते यंग असतील आणि त्यांचं काहीतरी लव्ह अँगल असेल तर इट्स ओके, वी कॅन अंडरस्टँड. व्हॉट अबाउट दिस पीपल? आता राखी, तू यंग नाहीयेस भाई. तू आता मॅच्युअर्ड झाली आहे. सो व्हॉट एव्हर यू आर डुईंग, तू काय करतेस, भले गेमसाठी आणि दिसते ते गेमसाठी करते, ते काही रिअल नाहीये. म्हणजे विशालला हेही माहितीये की ही राखी आहे, हे काही हिचं रिअल नाही. म्हणजे मागच्या वेळी आठवते ना, मागे ती पाण्यात जाऊन म्हणजे तिने उडी वगैरे मारली होती, विशाल बाल्कनीमध्ये बसलेला, त्याला माहिती होतं की बाबा ही सगळी गेमसाठी करते. तो खाली उतरूनही आला नाही आणि त्याने विचारलं पण नाही. पण तेव्हा कसा तो नॉमिनेट नव्हता. आता तो पहिल्यांदा नॉमिनेट झाला, भरपूर वेळाने नॉमिनेट झालेला आहे. मला वाटतं हा दुसऱ्यांदा झाला असेल. सो तो आता तुम्ही नॉमिनेट झालाय तर तुम्हाला दिसायचंय, तर तुम्ही मध्ये येताय, तुम्ही फुटेजसाठी सगळं करताय. सो प्रत्येक जण तिथे फुटेजसाठी करतो. तर मला हेच बिग बॉसला मेकर्सना सांगितलंय, प्लीज मेकर्स टास्क आणा. हे नाही बघवत आहे सगळं क्रिंज. म्हणजे जरी काही लोकांना मजा येत असेल ते बघायला, पण आमच्यासारख्या लोकांना नाही मजा येते. आम्ही बिग बॉस लव्हर आहोत, फॅन आहोत, डायहार्ड फॅन आहोत. तर हे जे काही चाललंय ना, आणि मग ते तुम्ही चांगल्या जेंटलमॅन माणसाला तुम्ही गिल्टमध्ये आणताय. मग त्याला राकेशला बिचारला किती वाईट वाटत होतं की हे जे काही चाललंय, म्हणजे ती माझ्यासाठी माझ्यामुळे रडते आणि हे वाटतंय. माझं तसं काही नव्हतं आणि हे सगळ्यांना दिसतं, त्यांनी काही तसं दिलं नाही. पण इथे तेच ना, मेकर्सचाच प्रॉब्लेम आहे ना. मेकर्सनी त्यांचं लग्न काय दाखवलंय ह्याला भाऊच्या धक्क्यावर आहे ना, आणि मग ते सगळं क्रिंजगिरी चालू झालेली आहे. आणि तो पण नाही नाही फ्रेंडशिप म्हणतोय, नंतर तिला चिडवतोय, तिला डिवचवतोय आणि तिला बोलतोय, नंतर मग रेवा बरोबर पण जातोय, रेवा बरोबर पण करतोय. तर रिअली डोंट नो, मला म्हणजे काय चाललंय ना बिग बॉस मध्ये कळत नाही. म्हणजे आय वुड से आजचा ना पूर्ण बोरिंग एपिसोड होता. नाही आवडलं जे काही चाललेलं आहे राखीचं.
आणि मग नंतर मग ती सागर बरोबर भांडणं, मग सागर उगीच ओरडाओरड करतोय. कशाला ती भांडणं करायची तेवढी. नंतर तुम्ही सिरियसली तिथे तुमच्या म्हणजे 4 बर्नरचा तो गॅस आहे. तिथे 2 ह्याच्यावरती जे भाजी आहे ऑन करत होते. तिसऱ्या ह्याच्यावरती ती रेवा आली चहा करायला. द्यायचा ना चहा करून. आणि ती म्हणत पण होती की तिच्या पोटात दुखते म्हणून ती चहा करते. हिने मुद्दाम तिच्या चहामध्ये वांग टाकलं. आणि नंतर ते वांग-बिंग काढलं नंतर पण अरे पण तुम्ही तिथे गॅस आहे, तिथे म्हणजे आगीचं सगळं चालू आहे, तिथे गॅस चालू आहे आणि तुम्ही जोरजोरात ओरडताय, जोरजोरात तो चमचा आपटला वगैरे ते म्हणजे जे शिंतो म्हणजे वॉटेवर भाजीचं ते काय रस्सा-बिस्सा किंवा मसाला असेल, तो तिच्या हातावरती उडाला रेवाच्या. तर हे काय बरोबर आहे का? तर तुम्ही जोरजोरात काहीतरी करताय, आरडाओरड करताय आणि मग तिथे तुम्ही एवढी मोठी भांडी वगैरे आहेत गॅसवरती, काहीतरी झालं, उडालं, पालटं-बिलटं झालं, ते कितीमध्ये पडेल? मग हे बिग बॉसला आणि मेकर्सना कळत नाही तुम्ही काय कॉन्टेंट देताय, हा कॉन्टेंट देताय, आम्हाला हा कॉन्टेंट नाही बघायचा आहे. सॉरी टू से. तिथे आणि नंतर मग ते विशालची थोडी क्रिंजगिरी रेवाच्या बाबतीत तो फ्लर्ट टाइप करतोय किंवा काय करतोय. तर ते आता तो म्हणतात ना ते कॅरेक्टरच तसं आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय एक्सपेक्ट करू शकतो. लगेच गेला तिचे म्हणजे ते हातात ते मसाल्याचे शिंतोडे उडाले, हात धुवायला काय जातोय. नंतर ती तिथे बसलेली बाहेर बघ त्यांचं डिस्कशन चालू होतं. तिथे बोलताय तेव्हा तो म्हणतो, ती समोर येऊन बसली तर अच्छा ठीक आहे, माझ्या समोर येऊन बसली. व्हॉट इज दिस ऑल? म्हणजे काय तुम्ही पर्सनॅलिटी म्हणून काय दर्शवताय? आणि सशाला तर काय गेम कळतोय? गेम कळतोय का संस्कृतीला? ती रेवा तिला एवढं सगळे विचारतात. सगळेजण नंतर तिला विचारते, "व्हाय राखी?" तिला राखीला का तिच्यावर टाकायचं होतं? तेच मला तिचं लॉजिक काय कळलं नाही सशाचं. आणि ती रेवाला म्हणते, "तुला गेम कळत नाही." मग रेवा म्हणते, की रेवा जेव्हा सांगायला गेले, तू तुझं अलायन्स ऐक. तुला तर गेमच कळत नाही." म्हणजे ती म्हणते हिला गेम कळत नाही, ही म्हणते तिला गेम कळत नाही. तो सगळं इतका असा ना एवढा गोंधळ चालला ना, म्हणजे ते राखीचं जे चाललेलं आहे ना, ते बिलकुल बिलकुल नाही आवडलं. आणि नंतर मग त्याला सागरला मुर्द्या-बिर्द्या बोलते. अरे व्हॉट? नॅशनल टीव्हीवर आहात तुम्ही. तुम्ही काय शब्द वापरताय? तुम्हाला कळतंय का? नाही चांगलं दिसत आहे. मुर्द्या-बिर्द्या त्याला बोलत होती. सो आणि नंतर मग सगळेजण असं म्हणतात, "अरे ती जेवण करते आणि आपल्याला हे करते." आणि अरे ती जेवण करते म्हणजे काय? ती मेहरबानी करते ना. मग तो राकेश तिला म्हणतो, "तुम्ही थोडं ॲडजस्ट करा, तुम्ही तो मॅनेज करा." मग ती दीपाली पण ओरडली. म्हणजे ॲक्चुअली ती ट्रिगर कुठे झाली, हे दोघं सेम मॅचिंग करून कपडे करून आले. त्याच्यावरनं ती ट्रिगर झाली राखी. आणि त्याच्यानंतर मग ते त्याच्यावरती टीका करायचा होता इथे कपाळावरती, तिथे रेवाला त्यांनी सांगितलं. त्याच्यावरती ती अजून ट्रिगर झाली राखी. राखी तू मॅच्युअर्ड आहेस. तुला माहितीये तू गेमसाठी सगळं करते. तर एवढं नको ना करूस, की ते दिसतंय की ते तू सगळं शोसाठी करते आणि नाटक करते. तर इथे इथे तुम्ही म्हणाला हा भावनांचा गेम आहे, इमोशनल अत्याचार आहे एंड ऑल, इमोशनल हॅरेसमेंट आहे, व्हॉटएव्हर इट इज. पण लिटरली काय चाललंय ना काही कळत नाही. म्हणजे ते जेन्युइन वाटत नाही. म्हणजे रेवा सुद्धा बोलली, "हे वाटतंय का खरं?" क्लीन वाटते की हे तिचं नाटक चाललंय. मग सगळेजण मग तिला समजावणार आणि तन्वीचं तर काय त्या फुटेजसाठी काही ती तर राखीला समजावायला जाते. नंतर राकेशला बोलते, "तू तिच्याशी असं का वागतो तिच्याशी?" अरे तुम्ही का खतपाणी घालताय? अशा रिलेशनशिपला की जे रिलेशनशिप नाहीच आहे. आणि तुम्ही ते फ्रेंडशिप वेनी करा ना. सरळ यांच्या डोक्यात द्या दिवसाला 2 दिवसातनं 1 तास. चालवा तो 2-2 दिवस. तरी तुमचे 4 दिवस, 5 दिवस निघून जातील. हे काय फालतूगिरी बघायची? रायव्हलरी दाखवायची, राकेशची, विशालची दाखवा. तो नवीन संकेत आलाय त्याचं काहीतरी दाखवा. हे काय फालतूगिरी राखीचं चाललंय. ते आजचं तर बिलकुल नाही आवडलं. आणि मग ते राकेशला थोडं गिल्ट फील आलं, की बाई नाही माझ्यामुळे कोणतरी एवढं ओरडते आणि मग त्याला ते वाईट वाटलं आणि तो त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो रडायला लागला. तर सगळा कसला बिग बॉस म्हणतो भावनांचा गेम आहे आणि कसला भावनांचा गेम आहे बाजाचा. आम्ही म्हणतो हा इमोशनल अत्याचार आहे प्रेक्षकांवरती. ही सगळी फालतूगिरी दाखवून. तुम्हीच सांगा ना हे राखीचं जे काही दाखवलं आणि चाललेलं ते तुम्हाला म्हणजे वाटलं बरोबर. आजचा एपिसोड बघण्याच्याच लायकीचा नव्हता. काहीही चाललेलं सगळं विचित्रपणा. म्हणजे पूर्ण राखी तो नॉमिनेशन टास्क सोडून. सो आजचा तर एपिसोड काही एवढा आवडलेला नाही. बघू आता उद्या अजून काय दाखवतायत. राखीचं हे सगळं बंद केलंय. तिचं म्हणतात ना अतिरेक झालाय. कारण हे तुम्ही एवढं क्रिंज नका दाखवू. एवढी फालतूगिरी नसते. कोणी म्हणजे तो समोरचा माणूस तुम्हाला नाही बोलतोय तरी तुम्ही त्याच्या मागे हात धुवून लागलाय असं थोडी असतं. नाही म्हटलं तर नाही बोलला ना. प्रश्न मिटतो तिथे. सो अभी इट्स अ बिग बॉस. बिग बॉसला पण कंटेंट हवाय. त्याला चालवायचंय आता 3-4 आठवडे राहिले, 1 महिना राहिलाय. सो बघूया उद्याच्या एपिसोड काय होतं ते. भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.